आज जळगाव विधान परिषदेसाठी खरं तर सकाळपासूनच मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे. मात्र जळगावच्या चाळीसगाव शहरातील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर जो आहे तो बहिष्कार टाकलेला आहे. शहर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांनी या मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शहर विकास आघाडीचे नगरसेवक आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तात्यासाहेब, काय सांगाल? खरं तर आपण या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे, काय सांगाल? मुळात या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद आमदाराचं जे निवडणूक प्रक्रिया चालू आहे, यात कुठेतरी लोकशाही पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया होत नाही. अतिशय गर्विष्ठपणाने काही पक्ष मजुरी करून या प्रक्रियेत फक्त लोकशाही पद्धतीने न करता ज्या पद्धतीने आज ती निवडणूक करत आहात, त्यामुळे आम्ही शहर विकास आघाडीचे 11 नगरसेवक व आमच्या समवेत 2 अपक्ष नगरसेवक यांनी ह्या भूमिकेत तटस्थ राहून आम्ही या मतदानाला जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. परंतु दुसरीकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार देखील रिंगणात होते. याचा त्यांना तोटा होणार आपण जर मतदान प्रक्रियेत त्या ठिकाणी सहभाग नोंदवला तर त्याचा फायदा थेट भाजपच्या उमेदवाराला होईल. निश्चित हा फायदा भाजपलाच होणार, परंतु ज्या पद्धतीने प्रक्रिया केलेली आहे ही एक प्रक्रिया पूर्ण मॅनेज आहे. यात आधीच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी यंत्रणा लावली. म्हणून आपण बघितलं असेल की 4 उमेदवार रिंगणात राहिल्यानंतर सुद्धा त्यातील 2 उमेदवारांना वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून काही आमिष देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या घडीला कालपर्यंत आपण बघितलं की त्यातील रिंगणातील 4 पैकी 2 उमेदवार थांबलेले आहेत. आणि निश्चित ही लोकशाही पद्धतीने प्रक्रिया होत नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आपण बघू शकतो की 13 नगरसेवकांनी या निवडणुकीतून खरं तर अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आपल्यासोबत इतर देखील नगरसेवक आहेत, अपक्ष नगरसेवक सायली जाधव आहेत. ताई, काय सांगाल? खरं तर आपण देखील या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? भाजपचे जे उमेदवार आहे ते आमच्या 13 नगरसेवकांना कोणी येऊन काही भेटलं नाही. तर ते भेटले असते तर काही आम्ही वेगळा निर्णय घेतला असता. पण विकासासाठी आम्ही घेतला असता निर्णय, काय करायचं काय नाही. पण ते आले नाही आणि भेटले नाही. आणि गिरीश भाऊंनी जर आम्हाला आदेश केला असता तर आम्ही विकासासाठी त्यांना मदत केलीच असती. काय सांगाल? खरं तर भाजपचं पारडं या ठिकाणी जड आहे. ते 500+ दावा त्या ठिकाणी करताय आणि कुठेतरी आपण या ठिकाणी अलिप्त राहत आहे मतदानापासून, काय प्रतिक्रिया? आता इथं गणित सगळ्यांना माहिती आहे. तर जवळपास मला वाटतं 600 पैकी 500चं मतदान महायुतीचं आहे इथं. तर मग त्याच्यात ज्या प्रकारे गणित लावले, सगळ्यावर अभ्यास केल्यानंतर जे आम्हाला नंबर दिसून येत होते त्याच्यात आम्हाला एक कळालं की एक सोबत जर राहिलो तर आपली ताकद दाखवता येते आणि महाराष्ट्रात हा संदेश पाठवता येतो की निवडणूक जर लोकशाही पद्धतीने होत नसेल तर हा निर्णय बी कुठंतरी म्हणजे एक संदेश पाठवू शकतो. त्याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय सर. परंतु दादा, महाविकास आघाडीचे नगरसेवक आपले उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणावर आहे. थेट भाजपला याचा फायदा होणार आहे. ह्याच्यात आता विषय असा आहे की महाविकास आघाडीचे जरी उमेदवार इथं निवडणुकीत होते तरी ज्या प्रकारे जो विजनच्या मुद्द्यावर विजन आपण जर बघितली, ज्याच्यावर आपल्याला निवडणूक लढायला पाहिजे, ती कॅम्पेन कुठं आम्हाला असं दिसली नाही. आणि त्या कॅम्पेन दिसल्या नसल्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की आपल्या 13चं इथं हा संदेश पाठवू आपण बघू शकतो की खरं तर या शहर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांनी मतदान न करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आणि खरं तर महाविकास आघाडीने देखील उमेदवार त्या ठिकाणी देताना नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही असा देखील त्या ठिकाणी आरोप यांनी केलेला आहे. आणि भाजपने जर आमच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर जर आम्हाला ऑफर दिली असती किंवा आमच्याकडे येऊन आम्हाला भेटले असते तर आम्ही नक्कीच वेगळा विचार केला असता, अशी देखील प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी दिलेली आहे. मात्र सध्या 13 नगरसेवक शहर विकास आघाडीचे जे आहे त्यांनी या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकी प्रक्रियेवर बहिष्कार टाकलेला आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.